रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य, नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून मिशन राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलं. कालपर्यंत आमचं जे अन्न होतं ते हळूहळू गरिबाचं अन्न झालं. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, कुटकी आदिवासी आणि गरिबांचं अन्न झालं. आणि ज्या अन्नाने शरीराला अपाय होतो ते श्रीमंतांचं अन्न झालं. पण कालचक्र फिरलं आणि कालचक्राने मनुष्यालाही सांगितलं की अन्न बदललं नाही तर तू आता जगू शकत नाही. पुन्हा एकदा जगाने स्वीकारलं की पूर्वीच्या काळी आम्ही जे खात होतो, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आमचे भरडधान्याचे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार आणि जे त्या सीझनप्रमाणे त्या ऋतूप्रमाणे त्या ठिकाणी उगवायचे आणि खाल्ले जायचे, हे खाल्ल्यामुळेच मनुष्याचं शरीर निरोगी राहणार आहे. आणि आज संपूर्ण जगाने हे स्वीकारल्यानंतर आपण मिलेट इयर या ठिकाणी साजरे करतोय. हे मिलेट इयर आपल्याला रोगराईपासून मुक्त करण्याकरता आणि पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळण्याकरता एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरणार आहे. कृषी विभाग व आत्मातर्फे माविम व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, जयंत डेहनकर, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या महोत्सवामध्ये महिला भगिनींनी स्टॉलद्वारे विविध वस्तू, पदार्थ उपलब्ध करून दिलेले आहेत. मुंबई व पुणे येथेही वऱ्हाडी खाद्य संस्कृती महोत्सव भरवून तेथील बचत गटांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावतीमध्ये बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी मॉल निर्माण व्हावा व फिरत्या पद्धतीने गटांना तो उपलब्ध करून द्यावा. राज्य शासन त्यासाठी निश्चित सहकार्य करेल, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महोत्सवामध्ये सहभागी विविध स्टॉल्सची पाहणी करून तेथील महिला भगिनी, शेतकरी व युवकांशी संवाद साधला. त्यांच्याकडील उत्पादनांची माहिती जाणून घेत त्यांना प्रोत्साहन दिलं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.